धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आपल्याला आज पुन्हा चर्चा करायची आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असेल तर तो कसा होऊ शकतो? धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला अडथळे काय आहेत? आणि वेळ प्रसंगी धनंजय मुंडे भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात का? अर्थात हा आत्ताच्या चर्चेचा तातडीचा विषय नसला तरी भविष्यात कधीही धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात का, याच्यावरही आपल्याला चर्चा करायची आहे. कारण धनंजय मुंडे हे तेच आहे ज्यांनी अजित पवारांची जेव्हा पहाटेच्या शपथविधीच्या मध्ये सहभाग घेतला होता, अशी चर्चा आहे, त्याला पहाटेचा शपथविधी म्हणतात, की देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यामध्ये सूत्रधार होते धनंजय मुंडे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचेही खास आणि अजित पवारांचे खासम खास असलेले धनंजय मुंडे आता खरंच मंत्रिमंडळात येतात का, हे आपल्याला बघायचंय. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आधीच या चर्चेला तोंड फोडलेलं आहे. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांची दिल्लीमधील जी अमित शहांशी भेट झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मंत्रिपदाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. एक ठोस दावा असा केला जात आहे की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाल्यानंतर तातडीने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाण्याची एक शक्यता आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः जे खुलासे केलेले आहेत ते आपण आधी लक्षात घेतले पाहिजे. धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आहे की दिल्लीमधील अमित शहा यांची भेट जी आहे ती पूर्वनियोजित होती, ती माझ्या मतदारसंघातील कामाच्या संदर्भात होती आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नव्हता, असं त्यांना सूचित करायचं आहे. नक्कीच त्यांचं जरी म्हणणं आपण मान्य केलं तर धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. विशेषतः ते भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळच्या गोटातले मानले जातात. जरी ते अजित पवारांच्या पक्षातले आहेत तरी सुद्धा ते भाजपच्या एकूण आधी पूर्वाश्रमीचे भाजपचे होते आणि आजही त्यांची भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत उठबस असते. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे सुद्धा संबंध खूप घनिष्ठ आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार पूर्वीच्या काळातही होती, पुढच्या भविष्यात येऊ शकते, ही माहिती धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचायला काही फार वेळ लागणार नाही, अशी राज्याची परिस्थिती आहे. धनंजय मुंडेंना कदाचित माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली माहिती आधीच मिळालेली असावी आणि बहुतेक मंत्र्यांना ही सगळी माहिती आधीच मिळते. त्यामुळे त्यात नवल वाटण्यासारखं अजिबात काहीच नसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलं तरी निमित्त काढून अमित शहांची भेट घ्यायची आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये आधीच राज्यातून जो आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्यावर केंद्रातून शिक्कामोर्तब करून आणायचं, हे धनंजय मुंडेंच्या दिल्ली वारीचं खरं कारण आहे. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी किती जरी सांगितलं तरी अनेक मुद्दे उपस्थित होतात की अमित शहा यांचं जे पद आहे ते गृह खातं आहे त्यांच्याकडे आणि ठीक आहे, ते सरकारचे सर्व आहे. त्यांनी ठरवलं तर कोणत्याही मंत्र्याला सांगून, मुख्यमंत्र्याला सांगून त्यांच्या राज्यातील ते मदत करू शकतात, ही गोष्ट खरी आहे. पण जर अशा प्रत्येक राज्यातील मंत्रिमंडळात नसलेल्या एखाद्या आमदाराला त्याच्या मतदारसंघाच्या संदर्भामधल्या कामाच्या बाबतीमध्ये अमित शहा जर वेळ द्यायला लागले तर अमित शहा आणखी कुणाकुणाला वेळ देतील, हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आणि जनतेला आता पडलेला आहे. धनंजय मुंडे यांनाच वेळ का दिला त्यांच्या एका मतदारसंघातील प्रश्नासाठी अमित शहा यांनी, हा आपला या सगळ्या चर्चेचा मूळ रोग आहे. कारण धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा आहे की ते मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन करणार आहेत. ते मंत्रिमंडळात पुनरागमन करतील की नाही करणार, त्यांना मंत्रिमंडळामध्ये अजित पवार दरवाजे खुले करतील की नाही करणार, अजित पवारांनी जर त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरवलं तर देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय असेल, या सगळ्या चर्चा महाराष्ट्रात घडत असताना आपल्या मतदारसंघातील कामाच्या संबंधाचं निमित्त करून धनंजय मुंडे जर दिल्लीत जात असतील आणि लोकांनाही सांगत असतील की मतदारसंघाच्या कामासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलेलो आहोत, तर ते कुठंतरी न पटण्यासारखं आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री प्रत्येक मतदारसंघाच्या एखाद्या विशिष्ट प्रश्नाला वेळ देत राहिले तर त्यांना वेळच पुरणार नाही. कारण त्यांना देशाचं काम करायचं की मतदारसंघातल्या आमदारांचे प्रश्न सोडवायचे, हा आपल्या समोरचा मूळ प्रश्न आहे. धनंजय मुंडेंनी मागच्या काळातही अशाच गोष्टी खूप सांगितल्या होत्या की माझं काम असतं, ज्यावेळेस ते भाजपमध्ये होते त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या संपर्कात असायचे आणि त्यावेळेस ते सांगायचे की मी मतदारसंघातली कामं घेऊन तिथं जात होतो. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या ही नेहमीची पद्धत आहे की आपण कोणत्याही कामासाठी गेलो, मूळ काम लपून ठेवायचं आणि दुसरं कारण सांगायचं. अर्थात हे झाला हा एक भाग. दुसरा मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे ज्या कारणामुळे मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले आहेत त्याविषयी अजूनही लोकांमध्ये प्रचंड रोष आहे
असं असलं तरी धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः अजित पवारांना हे सांगितलं की धनंजय देशमुखांनी जे आरोप केलेले आहे संतोष देशमुख खून प्रकरणात, तर त्या बाबतीमध्ये वाल्मिक कराडांच्या अटक झालेली आहे आणि वाल्मिक कराड अटकेत असताना सुद्धा या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आलेलं आहे आणि माझ्यावर अन्याय होतो आहे. मला विनाकारण मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात येत आहे. माझी काही उत्सुक नसताना तुम्ही काय चौकशी करायची चौकशी करा, मला फाशी द्यायची तर फाशी द्या, असं ते मीडियासमोर सुद्धा बोललेले आहे. काय मनानं मी अजिबात सांगत नाही. धनंजय मुंडेंचंच वाक्य आहे की माझा जर दोष असेल तर मला तुम्ही फाशी द्या भर चौकामध्ये, असं ते बोललेलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंनी त्यांची बाजू प्रखरपणे आपल्या पक्षासोबत आणि भारतीय जनता पक्षासोबतही मांडली. त्यांना एक माहिती आहे की फक्त अजित पवारांना बोलून चालणार नाही, तर भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा आपल्याला ग्रीन सिग्नल घ्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडेंनी ही जी भूमिका भाजपसमोर मांडली की माझा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही, असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे. आपलं त्याच्या बाबतीत काही मत नाही. हा पोलीस तपासाचा भाग आहे. खरं म्हणजे आरोपीच्या वतीने असा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराडांच्या सोबत धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये आरोपी करा आणि मुख्य आरोपी करा, अशी पण मागणी आहे. पण या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडेंचे खूप निकटवर्तीय आहेत आणि यानंतर या सगळ्या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नसताना पुन्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची बातमी येते तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्यावर राजकीय खलबतं होणार आणि राजकीय वादळ उठणार. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे बोललो आहे की भारतीय जनता पक्षाने एकदा ठरवलं आणि विशेषतः अमित शहानी असं ठरवलं की बाबा यांना मंत्रिमंडळात प्रवेश द्यायचा आहे, तर मग राजकीय परिणामांना सामोरं जाऊन सुद्धा धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ते येणार की येणार नाही या मुद्द्यावर चर्चा आपल्याला आत्ता करायचीच नाही, कारण ते येणार हे जवळपास निश्चित झालेले असं आपण काल पण म्हटलेलं होतं. आता मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी जी बाजू राष्ट्रवादी काँग्रेस समोर मांडली आणि भारतीय जनता पक्षासमोर मांडली, त्यामध्ये आपण सुरुवातीला जो उल्लेख केला तो खूप महत्त्वाचा आहे. अजित पवारांच्या इकडं आर आणि तिकडे वीर अशी अवस्था आता अजित पवारांची झालेली आहे. आपण एक छोटंसं उदाहरण आधी घेऊयात. मागच्या काळामध्ये आपण चर्चा केलेली होती. आपण आधीच सांगितलं होतं की छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे. जेव्हा केव्हा आता मंत्रिमंडळात बदल होईल तेव्हा छगन भुजबळ मंत्रिमंडळात येतील, छगन भुजबळांना शब्द मिळालेला आहे. त्यामुळं जसं आपण बोललो होतो त्या पद्धतीनं ते सगळं झालं, कारण आपण शेवटी काही माहिती आपल्याकडं अधिकृतपणे येत असते त्यानुसारच आपण या सगळ्या चर्चा करत असतो आणि छगन भुजबळांच्या बाबतीतही ते घडलं. आता असा कयास मांडला जातो की जसं छगन भुजबळांच्या बाबतीत घडलं तीच गोष्ट अजित पवारांच्या बाबतीतही घडली. छगन भुजबळांच्या बाबतीत सुद्धा एक अशी गोष्ट सांगितली जात होती की फार काळ जर अशाच पद्धतीने जर राहिलं तर छगन भुजबळ कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून म्हणजे जास्त शक्यता भाजपकडे जाण्याची होती. पण दुसरी शक्यता आहे की बाहेरच राहायचं, तर मग शरद पवारांसोबत का नाही, पण ती फार धुसर होती. पण भाजपमध्ये का नाही असा एक प्रश्न होता. आत्ताच्या घडीला सुद्धा हीच गोष्ट आहे, कारण राजकीय नेत्यांना फार काळ वेटिंगमध्ये थांबून त्यांचं राजकीय प्रवास खलास करायचा नसतो असं नेहमी बोललं जातं. त्यामुळे धनंजय मुंडे सुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला साकडं घालून बसलेले आहे की तुम्हाला जे काही करायचं असेल ते लवकर करा, पण मला याच्यातून मुक्त करा आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला तुम्ही अडवून ठेवू नका. आणि त्यांच्या ज्या विनंतीला भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळं अजित पवारांची इकडे आड तिकडे वीर या अर्थाने झालेली आहे. आपण जे आधी म्हटलेलं होतं की धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये जर मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात काही सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भारतीय जनता पक्ष भविष्यात काय करेल आणि धनंजय मुंडे सुद्धा काय करतील हे आपल्याला त्यांना सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवारांचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे केवळ राजकीय नसून ते त्यांच्या वेगवेगळ्या पातळीवरचे हितसंबंध एकमेकांशी आहेत. त्यामुळं धनंजय मुंडे कोणत्याही पक्षात राहिले तरी अजित पवारांचे आणि त्यांचे संबंध आहे तसेच राहू शकतात. मागच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केलेलीच आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये कितीही गदारोळ होत राहिला आणि काही जरी होत राहिलं तर धनंजय मुंडेंना एक खात्री आहे की त्यांना आता मंत्रिमंडळ प्रवेशापासून कोणी रोखणार नाही आणि विरोध होणार, त्या विरोधाला सामोरं जायचं. पण मंत्रिमंडळात समावेश होईपर्यंत आपलं जी ताकद आहे, आपले जे संबंध आहेत ते सगळे वापरायचे. यासाठीच धनंजय मुंडेंची दिल्लीवारी होती. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दिल्लीवारीनंतर भलतं वादळ उठलेलं आहे, खूप वादळ उठलेलं आहे आणि ते वादळ असंच सुरू राहिलं तरी धनंजय मुंडे स्वतःची ताकद वापरतील आणि मंत्रिमंडळात येईल अशीच शक्यता आहे. आपण या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहणार आहोत. आपण न्यूज यात्रेला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.